नमस्कार, मी प्रथमेश नाईक आणि मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे। आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे कोकणातील देवस्थानं आणि मंदिरं। ह्या ब्लॉगमध्ये मी 2-3 मंदिरं कव्हर करेन। आज आम्ही जाणार आहे घोडेमुख आणि सातेरी देवीला, तर तिकडचं तुम्हाला देवस्थान आणि मंदिर दाखवेन मी, तर शेवटपर्यंत नक्की बघा हा ब्लॉग। सकाळ सकाळी रुई आणि छकुली बबलीकडून मेहंदी काढून घेत होते। मेहंदीची खूप आवड आहे दोघींना पण। आणि आमची छकुली आम्हाला गणपती बाप्पाची स्टोरी सांगत होती, ते गणपतीचं शिर धडा वगैरे कसं झालं। रुई आणि छकुलीच्या हातावर मेहंदी काढून झाली। आता बबली काकीच्या हातावर मेहंदी काढतीये। आता आम्ही रेडी झालोय देवळात दर्शनाला जायला। आता आम्ही घोडेमुख आणि सातेरी देवीला जाणार आहे। आता आम्ही मातवणला चाललोय। हे डाव्या बाजूला दिसतंय ते गजानन महाराजांचं मंदिर आहे। आता आम्ही घोडेमुखात आलोय। ऍक्च्युली मंदिर वरती आहे डोंगरावरती, पण सगळ्याच लोकांना जायला शक्य होत नाही वरती, त्यामुळे खाली हे एक शेड बांधलंय। अनेक भाविक दर्शनासाठी येतात, ते इथेच पाया पडतात। आणि मजेदार गोष्ट ही की मी आतापर्यंत इथं इतक्या जवळ राहून पण कधीच वरती डोंगरात जिथे मंदिर आहे तिथं गेलो नाहीये, म्हणजे योग झाला नाही जायचा माझा। कोकणातील नाही म्हटलं तरी सगळ्याच देवस्थानी प्रसादासाठी केळी ठेवतात देवाच्या आणि पाया पडतात। केळी पण प्युअर गावठी आहेत, म्हणजे ती छोटी केळी असतात ती। आता आम्ही घोडेमुखाच्या मंदिराच्या पायथ्याला जाणार आहे पाया पडायला। ह्या देवाला नवसाला पावणारा देव पण म्हटलं जातं। हा घोडेमुख मंदिराचा ऍक्च्युली पायथा आहे आणि मंदिर वरती आहे डोंगरात, जवळजवळ 800 मीटर वरती चालत जावं लागतं। ह्या देवाला 360 चाळ्यांचा अधिपती म्हणून पण ओळखला जातो आणि सावंतवाडी तालुक्यात सगळ्यात मोठी जत्रा ह्या मंदिरात भरते वरती, आणि इथे जवळजवळ 30 ते 40 हजार कोंबडे कापले जातात देवाच्या प्रसादासाठी। आता आम्ही पायथ्यालाच पाया पडणार आहे। आमच्या आधी 2 भाविक तिथे पाया पडायला आले होते, त्यांचं गाराणं घालतायत। म्हणजे कोकणात कसं असतं, कुठल्याही देवाला पाया पडतात तेव्हा गाराणं घालतातच, म्हणजे काय आपल्या मनात इच्छा असेल किंवा काय चांगलं व्हावं यासाठी ते घातलं जातं गाराणं। गाराणं म्हणजे देवाकडे मागणी असते मागितलेली। मग भाविक देवाला प्रसाद वगैरे ठेवतात आणि मग गाराणं वगैरे घालतात आणि पाया पडतात। गाराणं आणि मागणी इन द केस आपलं चांगलं होऊ दे, आपलं कल्याण होऊ दे म्हणून मागितलेली एक इच्छा असते देवाकडे।
ते फूल आणि प्रसाद ठेवून मागतात आणि मग ते आपल्याला प्रसाद म्हणून परत तीच केळी आपल्याला परत देतात. काकीने पण केळी, अगरबत्ती आणि एक शरीराची प्रतिकृती घेतली आहे. ते पण सांगतो मी शरीराची प्रतिकृती का घेतली आहे ते पण. सावंतवाडी तालुक्यात सगळ्यात मोठा जत्रोत्सव असतो ह्या देवाचा आणि इथे जवळजवळ 30 ते 40,000 कोंबडे कापले जातात जत्रे दिवशी. गाराणं घालतात, त्याला गावकर म्हणतात आणि गावकरच नेहमी गाराणं घालतात. आणि हे आता आमचं गाराणं घालतायत. ते भेटी करून केळी दिले ते पाहून घेऊन घे. आता नाही त्यांच्या कुटुंबाकडे, मुलाबाळाकडे, आरोग्याकडे काय शारीरिक केले जा सगळं बाजू करून ह्या ठिकाणी आता ओढून जाते. पुण्याच्या ठिकाणी त्यांचे गाव तिथं कामाधंदे गाव आज त्यांच्या शहराची मिळून आज त्यांची आठवण झाली. तू आपण घंटे समाज केल्या त्यांना घेत तू आज त्या ठिकाणी नाण्यावर मान मुक्त केलं तर पाहून घेऊन घे. आज त्यांची पैसे आमची कामं काढली असते ते घोडून करते असं तिथं परिपूर्ण कर केल्या धंदे घ्या. त्याच्यात त्यांची मुलाबाळा शिकते, त्यांच्या आरोग्याकडे चांगला समर्थ बरं. शारीरिक व्याधी दूर करणारं दैवत म्हणून पण घोडेमुख ह्या देवाला ओळखलं जातं. अशी व्याधी दूर झाल्यावर शरीराच्या अवयवाची त्या भागाची मातीची प्रतिकृती देवाला अर्पण केली जाते. म्हणजे एखाद्याचा हात बरा नसेल तर हात देवा तर हात, एखाद्याचा पाय बरा नसेल तर पाय, एखाद्याचं पूर्ण शरीर बरं नसेल तर पूर्ण शरीर. तसंच काकीनी पूर्ण शरीराची मातीची प्रतिकृती आणली होती देवाला अर्पण करण्यासाठी आणि मी पण पाया पडलो आणि आम्ही तिथून निघालो. आता आम्ही सातेरी देवीच्या देवळात चाललोय. ही साईडला दिसतीये ती छोटीशी नारळाची बाग आहे. आणि ही पूर्ण हापूस आंब्याची बाग आहे. उन्हाळ्याच्या सीझनला इथे भरपूर आंबे लागतात. ही मातोंडची इंग्लिश मीडियम स्कूल. आता आम्ही सातेरीच्या मंदिराजवळ पोहोचलोय. आता आम्ही आतमध्ये जाणार दर्शनासाठी. ऍक्च्युली कोकणात प्रत्येक छोट्या मोठ्या गावागावी मंदिर असतात आणि मंदिर पण लहान नसतात, खूप मोठी असतात. हे पण मंदिर खूप मोठं आहे आणि ह्याचा कळस पण खूप उंचावरती आहे आणि हे खूप प्रसिद्ध देवस्थान इथलं. घोडेमुख, सातेरी देवी आणि रवळनाथ हे 3 देव खूप प्रसिद्ध देवस्थान आहे तिकडची. मी पण केळी घेतली आहेत प्रसादासाठी. हे मंदिर खूप भारी आहे आणि आतमध्ये सुंदर नक्षीकाम केलेलं आहे आणि कळस पण खूप उंचावरती आहे, त्यामुळे मंदिर खूप एकदम मोठंच्या मोठं वाटतं आतमध्ये गेल्यावरती. इथे पण हे बघा नाव विचारून गारणं घालतात गावकार. हे देवस्थान पण इथलं जागृत देवस्थान म्हणून ओळखलं जातं. आणि हे मंदिराच्या गाभाऱ्याच्या बॅक साइडला असं काहीतरी मनात इच्छा मागून असं
सिक्का चिटकवायचा असं काहीतरी आहे इथे. हे सिक्का कसा चिटकतो मला पण माहित नाहीये नक्की, पण असं इच्छा मागून असा सिक्का चिटकवायचा, मग इच्छा काहीतरी पूर्ण होते असं काहीतरी आहे इथली लोक म्हणतात. त्यामुळे हे दोघं पण ते इच्छा मागून चिटकवले सिक्के. ही तरंगांची काठी आहे. जेव्हा जत्रा असते घोडेमुखाची तेव्हा इकडून ती तरंग जातात आणि इकडून तरंग गेल्यानंतरच घोडेमुखाच्या देवळात कोंबड्या वगैरे कापतात. मग आम्ही सातेरी देवीच्या मंदिरातून निघाल्यानंतर मग आम्हाला वाटेत हे 2 कुत्रे भेटले. त्यातील एक कुत्र्याच्या तोंडात बरणी अडकली आहे आणि मी ते काढायला जात होतो, पण ते जवळ येत नव्हते. कुत्रे लांब लांब पळत होते घाबरून. बिचाराला खायला पण जमत नाही काय. त्यानंतर आम्ही माटोवाणी ह्या गावात आलोय. तिथे आमच्या पाहुण्यांची पूजा होती. आमच्या गणपती भाऊ जाऊ नको रे कोणी. नाही बाबा जाणव नाही. कुठे चाललात तुम्ही दुसऱ्यांच्या कुठे चाललात? चला 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 चला. आणि ते आमच्या हिरोईनीचा शेणासमोर फोटोशूट चाललाय. गुड लुकिंग गुड लुकिंग. आम्ही इकडे ताईकडे पूजेला आलोय पाया पडायला. खूप पाहुणे पण आले होते त्यांचे इथे पाया पडायला. आणि ह्यांनी सत्यनारायणाचा चौरंग छान सजवलाय बघा, विठ्ठलाला चित्रित करून. काकीचं माहेर पण मातोंडच आहे. मग आम्ही काकीच्या माहेरच्या घरी आलो. शी 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 शी. डान्स कर. दे बाप्पा करून दाखव. बाप्पा मोरया. मग मी सांगतो असा हात जोड. जोड हात. बोल. इकडे कर इकडे. दे बाप्पा. बाप्पाकडे जा. दे बाप्पाकडे. इथे इथे व्यवस्थित करायचं. आणि हा ह्यांच्याकडचा गणपती बाप्पा. डोक्यावरती कर. अगे बाई. कट को मारलाय ब्रो. कट पीट मारलो. ती कोण? अरे जाऊ जाऊ दीदी जाऊ. ओहो जाऊ जाऊ काय तू का घास पण. हे दोघं फटाकडे लावतायत. मोये 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 काने मोये मला टाकतो रे. जाणार टाक. जवळ टाकते तू लांब टाक. हो झालं ते झाड तिथे पण तिकीट फिरत चालले. ही करिश्मा ऍक्च्युली ओमकारने हिचा फोन लपवलाय आणि ती फोन मागते त्याच्याकडे. बबलूच्या हातावर मेहंदी काढायचा कार्यक्रम सुरू आहे. मग बबलू बोलला की मी पण हातावर मेहंदी काढणार. मग बबलू आजीच्या हातावर मेहंदी काढतोय. इथे तरी खाली खाली येते तरी. दळण दळी तो बस.
मग आम्ही घरी आलो तेव्हा आमच्याकडे भजन चालू होतं गावातलं. जसं दर दिवशी आमच्याकडे भजन असतंच गणपतीला. आता आमच्याकडे एकाच घरात 2 ठिकाणी आरती चालू होती. ही गणपतीची आरती आणि आता बघा आमच्या किचनमध्ये दुसरी आरती सुरू आहे आणि ही आईस्क्रीमची आरती. आम्ही सगळे आईस्क्रीम खातोय आता बिग बॉस बघत बघत थिएटर मध्ये बसून, आमच्या घरातल्या थिएटर मध्ये बसून. 5 स्लॉट्स दोन स्लॉट. माझं डोकं दुखतंय खूप, त्यामुळे तारक्याकडून मी मसाज करून घेतोय डोक्याची.